राज्य शासन व जिल्हा परिषद सेवेतील कार्यरत पशुधन पर्यवेक्षक, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी तसेच पशुधन विकास अधिकारी या संवर्गाच्या आस्थापना सेवा, व्यावसायिक व आर्थिक विषयाच्या मागण्या प्रदीर्घ काळापासून प्रलंबित आहे। याबाबत जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांना सोमवारी निवेदन देण्यात आले आहे। सदर मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा पशु चिकित्सा व्यवसायी संघटनेने दिला आहे। पशुसंवर्धन खात्याचे उदासीन धोरण आणि जाणीवपूर्वक होत असलेले वेळ काढूपणा लक्षात घेता संपूर्ण राज्यात 15 जून पासून आंदोलन पुकारण्याचा इशारा संघटनेने दिला आहे। पशुधन विकास अधिकारी पदनामांचे रूपांतर तालुका पशुसंवर्धन अधिकारी करू नये। पशुधन विकास अधिकारी संवर्गातील कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या तिसरी कालबद्ध पदोन्नतीच्या वेतन निश्चितीत सुधारणा करावी। ग्रामसेवक कृषी सहाय्यकांच्या धर्तीवर संवर्गातील कर्मचाऱ्यांना कायम प्रवास भत्ता मंजूर कराव्या अशा अनेक मागण्या निवेदन देतेवेळी करण्यात आल्या आहे। मागण्यांची पूर्तता न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने दिला आहे। माननीय आयुक्त साहेबांना 28 तारखेला निवेदन दिलेलं आहे। 28 तारखेच्या निवेदनात आम्ही सांगितलं आहे की 10 जूनपर्यंत आमच्या मागण्या मान्य न झाल्यास आम्ही 15 तारखेपासून आंदोलन करू। आमच्या आंदोलनाचे 3 टप्पे आहे। पहिला टप्पा आमचा जो ग्रुप आहे व्हॉट्सअप ग्रुपमधून आम्ही पूर्ण शासकीय ग्रुपमधून बाहेर निघालो। त्याच्यानंतर 15 तारखेपासून तर लसीकरण अहवाल बंद हे काम बंद केलेले आहे। सर्व प्रकारचे ऑनलाईन कामे आम्ही बंद करणार आहे। आणि तसेच दुसऱ्या टप्प्यात आम्ही माननीय आमचे जे आमदार साहेब आहे अमरावती जिल्ह्याचे विधान परिषद विधानसभेचे त्यांना आम्ही निवेदन सादर करणार आहे। आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये कायद्यानुसार काम हे आमच्या अशा प्रकारचे आंदोलनाची दिशा आहे। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।